तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ आपली कैफियत मांडली। सरकारकडे तूर खरेदीसाठी आणि बारदाना पोत्यासाठी पैसा नाही। शेतकऱ्यांचे 30,000 कोटी कर्ज माफ करण्यासाठी पैसा देखील नाही। समृद्धी महामार्गात हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात जात असल्याने सरकारची ही अन्यायकारक भूमिका शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर शिवसंपर्क अभियान भेटी दरम्यान मांडल्या। सरकारकडे तूर खरेदी करायला बाजारात पैसे नाही, 22 तारखेपासून तूर बंद झालेली आहे आणि मग 46,000 रुपये आणणार कोण असा प्रश्न। शहरी आणि नागरी तसेच औद्योगिकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दरात शासनाने ताब्यात घेतल्या आहेत। सुमारे 6,500 हेक्टर जमीन शासनाच्या ताब्यात असून यामध्ये अद्यापही कोणतेच उद्योग उभे करण्यात आले नसल्याची कैफियत यावेळी जिल्ह्यातील पळशी, ओहर आणि कच्ची घाटी या गावातील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली। राजे, आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले। आपले चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरणार नाही। आपण सुद्धा दखल घेतलेली। आमची विनंती कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग नको, रद्द झाला पाहिजे। सुपीक जमीन जात असेल आमची एवढी विनंती। आणि आमच्या या जिल्ह्यामध्ये 4 औद्योगिक वसाहत झाल्यासाठी एक चिकालखाना झालं, त्यावेळेस 1,012 रुपये जमीन घेतली आणि आज ती जमीन कोटी रुपयाने विकतात। तिला तुम्ही वसाहत नाही केली, औद्योगिक निघून गेले। त्या जमिनी आमचं म्हणणं आहे आपल्याला वाचवा, ही गरज नाहीये। या पत्रकार परिषदेला अनेकांची उपस्थिती होती।